महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दामून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो, सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते, म्हणजे घटनेत एक कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसते ते आरक्षण, सरकारी नोंदी आहेत त्या, आणि असे एकवटलेत की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांना हे सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले, ते आरक्षणाचा विचार करायला लागले. आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत, आरक्षणाचा विचार नाही करायला लागले. ह्यो फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे. हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं घेणं खूप गरजेचं आहे. आरक्षण हे किती मोठं आहे याहून लक्षात येत आहे. म्हणजे पक्षच न राहिला खाली की ते, मी काल याच्यावर थोडंसं अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही. सगळे ओबीसीचे नेते हे एकवटलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं. मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे. आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो, मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला, मी एकटा पडलोय. मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील आरक्षण मिळालं, मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय, मी एकटा पडलोय.